वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एका कंपनीचा महसूल एकाच वर्षात तब्बल 650 कोटी रुपयांनी वाढतो. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो ना. आणि एवढंच नाही, तिचा ऑपरेटिंग नफा म्हणजे जो दैनंदिन कामकाजातून मिळणारा नफा असतो ना, तो चक्क 80% उसळी घेतो. म्हणजे वरवर पाहता हे एखाद्या अत्यंत यशस्वी आणि वेगाने धावणाऱ्या व्यवसायाचं चित्र वाटतं. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण या अहवालाच्या अंतिम पानावर जातो तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर येतं. आणि ते म्हणजे त्यांचा निव्वळ नफा. हो, या कंपनीचा अंतिम निव्वळ नफा वाढण्याऐवजी मागच्या वर्षाच्या तुलनेत किंचित कमी झालाय. हा विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच आर्थिक कोड्याच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे डिलिव्हरीच्या मार्च 2026 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26 चे आणि वार्षिक कामगिरीचे निकाल आहेत. हो, आणि जेव्हा आपण भारतातील इतक्या मोठ्या लॉजिस्टिक्स कंपनीच्या ताळेबंदाचं विश्लेषण करतो तेव्हा आपण केवळ एका कंपनीची नाही तर संपूर्ण ई-कॉमर्स क्षेत्राची नाडी तपासत असतो. बरोबर. कारण वाढता महसूल आणि घटता अंतिम नफा या दोन टोकांच्या आकड्यामागे लॉजिस्टिक्स व्यवसायाचे अत्यंत गुंतागुंतीचे अर्थशास्त्र दडलेले असते. आणि तेच अर्थशास्त्र आज आपल्याला उलगडून सांगायचं आहे. तर प्रथम आपण जरा मुख्य आकड्यांवर नजर टाकूया. हो, नक्कीच. कंपनीने मार्च 2025च्या तिमाहीत 2192 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आणि आता एका वर्षानंतर म्हणजे मार्च 2026 मध्ये हा महसूल 2850 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे ही जवळपास 30% घसघशीत वाढ आहे. हो, आणि शिवाय त्यांचा एबिडा जो एक प्रकारे त्यांच्या मूळ व्यवसायाच्या ताकदीचा निर्देशक असतो, तो 19 कोटींवरून थेट 214 कोटींवर गेला आहे. अरेच्छा, म्हणजे ही 80% झेप आहे. ही नक्कीच सामान्य गोष्ट नाहीये ना. पण माझा प्रश्न असा आहे की ही कार्यक्षमता अचानक कुठून आली? ई-कॉमर्समध्ये ऑर्डर्स वाढल्या हे उघड आहे. पण महसूल 30% वाढताना ऑपरेटिंग नफा 80% कसा काय वाढू शकतो? यामागे लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रमाणाचे अर्थशास्त्र म्हणजेच ज्याला आपण इकॉनॉमिक्स ऑफ स्केल म्हणतो ते दडलेलं आहे. ओके, म्हणजे नेमकं काय? हे बघा, लॉजिस्टिक्स हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फिक्स्ड कॉस्टवर चालतो, म्हणजे स्थिर खर्च. देशभरात पसरलेली महाकाय गोदामे, सॉर्टिंग हब, तंत्रज्ञानावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार हा खर्च ठरलेला असतो. तो दर महिन्याला येणारच. अगदी बरोबर. आता समजा असं म्हणूया की मुंबईवरून पुण्याला जाणारा एक ट्रक कालपर्यंत निम्म्या क्षमतेने धावत होता. बरोबर. आता त्या ट्रकचं इंधन आणि ड्रायव्हरचा खर्च तर तेवढाच होता. पण आता ई-कॉमर्सची मागणी वाढल्यामुळे तोच ट्रक पूर्ण क्षमतेने भरून जाऊ लागला. आलं लक्षात. म्हणजे अतिरिक्त सामानासाठी कंपनीला नव्याने ट्रक घेण्याची किंवा गोदामाचे भाडे वाढवण्याची गरज पडली नाही. हो, अगदी तेच. तोच ट्रक आणि तेच गोदाम वापरून त्यांनी जास्त ऑर्डर्स हाताळल्या. नेमकं हेच. जेव्हा नेटवर्कमधून जाणाऱ्या मालाचे प्रमाण म्हणजे शिपमेंट व्हॉल्यूम वाढते तेव्हा प्रत्येक नवीन ऑर्डर मागे येणारा खर्च अत्यंत कमी असतो. त्यामुळे त्या नवीन ऑर्डरमधून मिळणारा बहुतांश पैसा थेट ऑपरेटिंग नफ्यात जमा होतो. डिलिव्हरीने गेल्या काही वर्षांचे विशाल नेटवर्क उभे केले आहे, त्याची क्षमता आता खऱ्या अर्थाने वापरली जात आहे. म्हणजे त्यांचा स्थिर खर्च आता जास्त ऑर्डर्समध्ये विभागला जातोय. बरोबर. आणि म्हणूनच महसुलातील 30% वाढ ही ऑपरेटिंग नफ्यात 80% वाढीच्या रूपात परावर्तित झाली आहे. हे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. पण इथेच मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. जर इंजिन एवढ्या क्षमतेने धावतंय, गाड्या पूर्ण भरून चालल्यात, कार्यक्षमता वाढलीय, तर मग हातात उरणारा पैसा कुठे गेला? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण आकडे बघा, मार्च 2025 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 72.6 कोटी रुपये होता. आणि आता ऑपरेटिंग नफा दुप्पट होण्याच्या मार्गावर असतानाही मार्च 2026 मधील निव्वळ नफा फक्त 72.4 कोटी रुपये आहे.
म्हणजे चक्क 2% घट. हो ना. आणि त्यांची प्रतिशेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा 0.97 रुपयांवर अगदी स्थिर आहे. बरोबर. तर मला सांगा, जर मधल्या प्रक्रियेत कंपनी 80% अधिक नफा कमवत आहे, तर हा पैसा ताळेबंदाच्या शेवटच्या ओळीपर्यंत पोचण्याआधी कुठे गायब होतोय? हाच या ताळेबंदातील सर्वात कळीचा मुद्दा आहे. ऑपरेटिंग नफा आणि निव्वळ नफा यामधील दरी समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींकडे बारकाईने पाहावं लागेल. कोणत्या 3 गोष्टी? भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरं म्हणजे घसारा किंवा डेप्रिसिएशन आणि तिसरं म्हणजे फायनान्स कॉस्ट, ज्याला आपण व्याज म्हणतो. हे बघा, लॉजिस्टिक्स हा केवळ गाड्या चालवण्याचा व्यवसाय राहिलेला नाही. तो आता एक कॅपिटल इंटेन्सिव्ह किंवा प्रचंड भांडवल लागणारा व्यवसाय बनला आहे. म्हणजे कंपनीला सतत नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. पण ह्याचा आजच्या नफ्याशी थेट संबंध काय? संबंध खूप जवळचा आहे. याला आपण एका साध्या उदाहरणाने समजू शकतो. समजा एका बेकरी व्यावसायिकाने 5 लाख रुपये खर्चून एक अत्यंत आधुनिक आणि मोठा ओव्हन खरेदी केला. बरं. या ओव्हनमुळे त्याची एका दिवसात केक बनवण्याची क्षमता 10 पट वाढली. वा, मग तर विक्री वाढेल? हो ना. परिणामी त्याची विक्री वाढली आणि ऑपरेटिंग नफाही वाढला. पण ते 5 लाख रुपये जर त्याने बँकेकडून कर्ज घेऊन उभे केले असतील तर त्याला त्यावर व्याज द्यावे लागेल ना? बरोबर. फायनान्स कॉस्ट. शिवाय त्या ओव्हनचं आयुष्य जर 10 वर्ष असेल तर दरवर्षी 50,000 रुपये त्याला घसारा म्हणून नफ्यातून वजा करावे लागतील. आलं लक्षात. म्हणजे ओव्हनमुळे व्यवसाय वाढला असला तरी त्या ओव्हनची किंमत चुकवण्यासाठी आणि त्याच्या झिजेची भरपाई करण्यासाठी त्याचा आजचा निव्वळ नफा कमीच राहील. अगदी तसंच डिलिव्हरीच्या बाबतीत घडत आहे. ते देशभरात प्रचंड मोठे मेगा हब उभारत आहेत. हे हब म्हणजे नुसती गोदामे नसून तिथे पार्सल्सचे वर्गीकरण करणारे महाकाय कन्व्हेयर बेल्ट्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेटेड सिस्टम्स आहेत. अरे बापरे. आणि याशिवाय शेकडो नवीन ट्रक्स त्यांच्या ताफ्यात सामील होत आहेत. या सर्व मालमत्तेचा घसारा ताळेबंदात दरवर्षी नोंदवावा लागतो. पण हे पैसे प्रत्यक्षात कंपनीच्या बँक खात्यातून बाहेर जात नाहीत ना? नाही, ते कागदावर नफ्यातून वजा केले जातात आणि या अफाट विस्तारासाठी लागणाऱ्या भांडवलावरील व्याजही द्यावे लागते. थोडक्यात सांगायचं तर कंपनी आज जो ऑपरेटिंग नफा कमवत आहे तो भविष्यातील विस्ताराच्या पायाभरणीसाठी वापरला जात आहे. अगदी बरोबर. ते नफा राखून ठेवण्यापेक्षा किंवा भागधारकांना वाटण्यापेक्षा आपले नेटवर्क इतके मोठे आणि अफाट बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत की भविष्यात कोणालाही त्यांच्याशी स्पर्धा करणे अशक्य व्हावे. हो, हा एक प्रकारचा लँड ग्रॅब किंवा बाजारपेठ काबीज करण्याचा अत्यंत आक्रमक डावपेच आहे. पण हा डावपेच धोकादायक असू शकतो ना? धोकादायक असला तरी दीर्घकालीन वाढीसाठी तो आवश्यक मानला जातो. पण जर आपण या वार्षिक आकड्यांच्या सावलीतून बाहेर पडून फक्त नुकत्याच संपलेल्या तिमाहीवर म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर लक्ष केंद्रित केले तर एक वेगळंच चित्र समोर येते. होय, मी ते पाहिलंय आणि तो फरक खूपच स्पष्ट आहे. हो ना? डिसेंबर 2025च्या तिमाहीच्या तुलनेत पाहिलं तर महसुलात 2,805 कोटींवरून 2,850 कोटींपर्यंत किंचित वाढ झाली आहे. बरोबर. पण सर्वात मोठी आणि महत्वाची झेप घेतली आहे ती निव्वळ नफ्याने. डिसेंबरच्या तिमाहीत जो नफा 39.6 कोटी रुपये होता तो अवघ्या 3 महिन्यात थेट 72.4 कोटींवर पोचलाय. म्हणजे ही जवळपास दुप्पट वाढ आहे. हो, आणि वार्षिक नफा जरी स्थिर बसत असला तरी ह्या त्रैमासिक झेपेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटतं. आणि शेअर बाजाराच्या दृष्टीने त्रैमासिक प्रगतीच सर्वात महत्वाची असते. हा त्रैमासिक वेग दर्शवतो की कंपनीने आपले खर्च ऑप्टिमाइज करण्यात यश मिळवले आहे. पण यामागे केवळ कंपनीची अंतर्गत कार्यक्षमता नाहीये बरं का, बाह्य परिस्थितीचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ. अगदी बरोबर. सध्या भारतीय ई-कॉमर्स क्षेत्राला एक प्रचंड मोठी गती मिळाली आहे. हो, ते तर आहेच. पण या गतीमागे नेमकी कोणती कारणं आहेत? कारण आपण पाहतोय की आता फक्त स्मार्टफोन आणि कपडेच नाही तर किराणा माल आणि छोट्या मोठ्या वस्तूही लोक सर्रास ऑनलाईन मागवत आहेत. ई-कॉमर्सचं स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी कसं होतं, ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड फक्त मेट्रो शहरांपुरता मर्यादित होता. बरोबर. पण आता बघा, टियर 2, टियर 3 शहरे आणि अगदी निमशहरी भागातूनही प्रचंड ऑर्डर्स येत आहेत. आणि दुसरे सर्वात मोठं कारण म्हणजे डिरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे D2C ब्रँडचा उदय. हो, आता कोणीही उत्पादक स्वतःची वेबसाईट काढून थेट ग्राहकाला वस्तू विकू शकतो. पण गंमत म्हणजे या छोट्या ब्रँड्सकडे स्वतःची डिलिव्हरी यंत्रणा नसते ना. बरोबर.
त्यांना देशभरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिलिव्हरीसारख्या विस्तृत नेटवर्कचीच गरज भासते. आणि मला वाटतं ग्राहकांच्या सवयीसुद्धा खूप बदलल्या आहेत. आजकाल कोणालाही 3-4 दिवस वाट पाहायची नसते. हो ना, अजिबात नाही. क्विक कॉमर्स आणि नेक्स्ट डे डिलिव्हरीची सवय आता अगदी तळागाळापर्यंत पोचली आहे. आणि या बदलत्या अपेक्षा पूर्ण करणे हे साध्या कुरिअर कंपन्यांच्या किंवा असंघटित खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. म्हणजे त्यासाठी तंत्रज्ञान लागतं. हो, फास्ट डिलिव्हरीसाठी तुम्हाला अचूक मार्ग निश्चित करणारे रूट ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम लागतात. रिअल ट्रॅकिंगची सोय लागते आणि विशेषतः भारतात जिथे कॅश ऑन डिलिव्हरीचं प्रमाण अजूनही खूप जास्त आहे, तिथे पैशांचे व्यवस्थापन करणारी सुरक्षित यंत्रणा लागते. बरोबर. हे सर्व तंत्रज्ञान फक्त मोठ्या आणि संघटित कंपन्यांकडेच असते. त्यामुळे ई कॉमर्सला आलेल्या या उधाणाचा सर्वात मोठा फायदा याच कंपन्यांना होत आहे. हे सर्व ऐकायला अतिशय आशादायक आणि सकारात्मक वाटतं. कंपनी योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य तंत्रज्ञानासह उभी आहे. अगदी. पण आर्थिक विश्लेषणात आपण फक्त उज्ज्वल बाजू पाहून थांबू शकत नाही ना. प्रत्येक आकडेवारीच्या पाठीमागे काही अदृश्य धोके दडलेले असतात. नक्कीच. आणि या ताळेबंदाचा अभ्यास करताना मला सर्वात जास्त खटकलेला आकडा म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन. हा, पी रेशो. हो, सध्या या कंपनीचा पीई रेशो 189च्या आसपास आहे. आर्थिक परिभाषेत हा आकडा भयानक महाग मानला जातो ना. हा आकडा नक्कीच डोळे विस्फारणार आहे. हे बघा, जेव्हा बाजारात एखाद्या कंपनीचा पीई 189 असतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदार आजच्या 1 रुपयाच्या नफ्यासाठी 189 रुपये मोजायला तयार आहेत. अरे बापरे. म्हणजे बाजाराने हे आधीच गृहीत धरले आहे की ही कंपनी भविष्यात प्रचंड म्हणजे अक्षरशः खळबळजनक नफा कमावणार आहे. बरोबर. हे म्हणजे एखाद्या सामान्य चित्रपटाच्या तिकिटासाठी 10 पट जास्त पैसे मोजण्यासारखं आहे, केवळ या आंधळ्या विश्वासावर की हा चित्रपट उद्या ऑस्कर जिंकेल. अगदी चपखल उदाहरण दिलं तुम्ही. पण जर तो चित्रपट फ्लॉप झाला तर एवढ्या महागात हा शेअर घेणं म्हणजे निव्वळ जोखीम नाही का? गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत मोठी जोखीम आहे. जेव्हा तुम्ही अशा गगनाला भिडलेल्या मूल्यांकनावर असता, तेव्हा प्राइस्ड फॉर परफेक्शन अशी स्थिती असते. म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक अपेक्षित नसते. हो, एखाद्या तिमाहीत जरी ई कॉमर्सची वाढ संथ झाली किंवा सणासुदीच्या काळात अपेक्षे इतक्या ऑर्डर्स आल्या नाहीत, तर हा वाढीचा फुगा फुटू शकतो. आणि जेव्हा असा फुगा फुटतो तेव्हा शेअरच्या किमतीची मोठी पडझड होते, हे आपण पाहिलंच आहे. नक्कीच. आणि ही पडझड होण्याची शक्यता केवळ अंतर्गत कारणांवर अवलंबून नाहीये. बाह्य कारणे कोणती? लॉजिस्टिक्स क्षेत्र हे अत्यंत विस्कळीत आणि स्पर्धेने भरलेले आहेत. इथे एका बाजूला पारंपरिक आणि जुन्या कुरिअर कंपन्या आहेत, ज्यांचे दर अत्यंत कमी आहेत. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला नवीन तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स दररोज उभे राहत आहेत, ज्यांच्याकडे फंडिंगचा मोठा आधार आहे. या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या दबावामुळे डिलिव्हरीला आपले डिलिव्हरीचे दर म्हणजे प्राइसिंग कायम कमी ठेवावे लागतात. म्हणजे हा प्राइसिंग पॉवरचा अभाव ही त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. तर मोठी डोकेदुखी आहे. जर त्यांनी प्रति पार्सल डिलिव्हरीचे दर 5 रुपयांनी जरी वाढवले, तर अनेक D2C ब्रँड्स किंवा ई कॉमर्स कंपन्या तातडीने दुसऱ्या लॉजिस्टिक्स पार्टनरकडे वळू शकतात. कारण लॉजिस्टिक्समध्ये ब्रँड लॉयल्टीपेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. बरोबर. आणि या सगळ्याच्या वर इंधनाच्या दरातील चढउताराची टांगती तलवार तर कायम असतेच. हो, तो तर सर्वात मोठा धोका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले तर डिझेलच्या किमती वाढतात, ट्रक्सचा खर्च वाढतो. पण या वाढलेल्या खर्चाचा बोजा ते लगेच ग्राहकांवर किंवा ई कॉमर्स कंपन्यांवर टाकू शकत नाहीत. परिणामी तो वाढीव खर्च त्यांना स्वतःच्या नफ्यातूनच सहन करावा लागतो, ज्यामुळे मार्जिन थेट संकुचित होते. आज ते तंत्रज्ञानाच्या जोरावर खर्च आटोक्यात ठेवत आहेत, पण पेट्रोल डिझेलसारख्या बाह्य घटकांवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. असंघटित खेळाडूंच्या तुलनेत त्यांना तंत्रज्ञानाचा फायदा नक्कीच मिळेल, पण हे बाह्य धोके त्यांच्या अंतिम नफ्यावर सातत्याने आघात करत राहतील. खरंय. तर या सर्व सखोल चर्चेनंतर आता आपण या ताळेबंदाचा एक अंतिम निष्कर्ष काढण्याच्या टप्प्यावर आलो आहोत. हो, एकंदरीत चित्र पाहता जर आपण वाढता महसूल, मजबूत ऑपरेटिंग नफा, स्थिर वार्षिक निव्वळ नफा आणि दुसरीकडे गगनाला भिडलेले मूल्यांकन व बाजारातील धोके यांचे पारडे तोलले, तर या संपूर्ण निकालांचे वर्गीकरण तुम्ही कसे कराल? या सर्व बाजूंचा विचार करता मी या निकालांना मध्यम ते मजबूत म्हणजे ॲव्हरेज टू स्ट्रॉंग असे रेटिंग देईन. ओके. महसूल आणि एबिटामधील वाढ ही मजबूत श्रेणीत मोडते. ती कंपनीच्या मूळ व्यवसायाची ताकद दाखवते. पण निव्वळ नफ्याची स्थिरता आणि अवाजवी मूल्यांकन
याला मध्यम श्रेणीत ढकलते. हं, अल्पकालीन बाजाराच्या दृष्टिकोनातून नुकत्याच संपलेल्या तिमाहीतील नफ्यातील दुप्पट वाढ ही गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक ठरेल. पण दीर्घकाळासाठी त्यांना निव्वळ नफ्यामध्ये सातत्य राखावेच लागेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. कारण केवळ पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून चालणार नाही, तर त्या गुंतवणुकीतून ठोस परतावा मिळवून दाखवणे आवश्यक असेल. सध्या तरी व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष हे व्हॉल्यूम वाढवणे आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात जास्तीत जास्त कपात करणे यावरच केंद्रित असल्याचे दिसते. आणि हेच त्यांचे सध्याचे सर्वात योग्य धोरण आहे. त्यांना स्वतःला ई-कॉमर्स क्षेत्राच्या मध्यभागी अशा प्रकारे प्रस्थापित करायचे आहे की कोणतीही वस्तू कोठूनही कुठेही पाठवायची असेल तर त्यांचाच पर्याय समोर आला पाहिजे. हे सर्व अर्थशास्त्र समजून घेतल्यानंतर एक गोष्ट नक्कीच जाणवते की आपण जेव्हा फोनवर एखादी वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतो आणि ती वेळेत आपल्या दारात येते, तेव्हा ती प्रक्रिया जेवढी साधी आणि सोपी वाटते तेवढी ती मुळीच नसते. अजिबात नाही. त्यामागे खूप मोठी साखळी असते. हो, त्यामागे हजारो कोटींची उलाढाल, तंत्रज्ञानाची शर्यत आणि मार्जिन टिकवण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा असते. नक्कीच. ई-कॉमर्सच्या लाटेवर स्वार आहे. त्यांचे बहुतांश उत्पन्न मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑर्डर्सवर अवलंबून आहे. हो. पण उद्या जर या महाकाय ई-कॉमर्स कंपन्यांनी इतरांवर विसंबून राहणे पूर्णपणे सोडून दिले आणि स्वतःचीच 100% अंतर्गत डिलिव्हरी यंत्रणा म्हणजे इन हाऊस लॉजिस्टिक्स नेटवर्क उभी केली तर काय होईल? अरे बापरे, हा अत्यंत गंभीर आणि अस्तित्वावर घाव घालणारा प्रश्न आहे. हो ना. जर प्रमुख ग्राहकांनीच स्वतःचे मार्ग शोधले आणि त्यांचे पार्सल्स या लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या नेटवर्कमधून बाहेर काढले तर या कंपन्यांनी उभारलेली ती महाकाय गोदामे आणि हजारो ट्रक्सचे ताफे रिकामे पडतील. अगदी. आणि जर अशी वेळ आली तर भविष्यातील नफ्याच्या अपेक्षेवर आधारलेले 189चे ते अवाढव्य पीई मूल्यांकन पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळू शकते. नक्कीच. आहे. हा धोका नक्कीच विचार करायला लावणार आहे. पुढील सखोल विश्लेषणात अशाच एखाद्या गुंतागुंतीच्या पण अत्यंत रंजक माहितीसह आपण या विश्वात पुन्हा उतरूया. तोपर्यंत तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयकडे पाहताना त्यामागील हे अफाट अर्थशास्त्र नक्की आठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.